किसी भी राउंड में सांप आया तो 1 करोड़ इनका चला जाएगा। वी लव फॉर्चून 27 जनवरी से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं शिखर सर करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, ऑफिसच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच पुढाकार घेणारे हास्य महारथी समीर चौगुले आज पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत एका नवीन कामगिरीसाठी। त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा सोहळा अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अवलिया कलाकार। ते कानातले चेंज केले कारण ते मॅच होत नाही, पण आजच हे चांगले होते, तुला सांगत होते। मिसमॅच कसं घालायचं, ते ड्रेस नव्हतं वाटत, चांगलं वाटत होतं, पण मग ते कसं का मी फॉलो करत। सॉरी। काम पाहिजे मला। येस सरांचा फोन। हॅलो 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 हॅलो, काय ऐकूच येत नाही यार। काल घेतले नवीन एअरपॉड्स, ऐकूच येत नाही याच्यात काही। हॅलो, मी लावतो थांबा। सरांचा फोन आहे। हॅलो हॅलो सर, हॅलो, काय कमाल आहे यार। हॅलो चौगुले, चौगुले 2 मिनिटं थांबा जरा, सरांशी बोलतोय जरा 2 मिनिट। मीच सर आहे चौगुले। ओ सॉरी सर, सॉरी सर, सॉरी सर। तुम्ही माझा फोन का नाही उचलत आहे? सर फोन तुमच्या केबिनमध्ये, मी कसा उचलणार सर? शटअप। दादा, मी तुम्हाला कॉल करतोय, तो कॉल तुम्ही का नाही उचलत आहे? अहो सर काय सांगू, कालपासून ऐकूच येत नाहीये तुमचा आवाज सर। पण मला तुमचा आवाज ऐकू येत होता। सर तुम्ही बॉस असाल म्हणून कदाचित असेल, आय डोंट नो। रिडिक्युलस लॉजिक, रिडिक्युलस लॉजिक। सॉरी सर, सॉरी सर। सर काय झालंय ना, काल मी नवीन एअरपॉड्स आणले, ते मी वापरतोय, जस्ट एक वापरतोय, ते ऐकूच येत नाही तुमचा आवाज सर। काय हल्लीच्या क्वालिटीज असतात नाही सर। इयरपॉड, हो सर, हे बघा ना, इथं जस्ट करून बघा सर। तुम्ही कालच आणले होते। हे इयरपॉड आहेत? काय आहे सर? हे काजू आहेत, काजू, काजू आहेत। काय इयरपॉड म्हणून काजू कानात घालून आलात तुम्ही? बिंडो का आहात? बिंडो घ्या हे। अरे बाप रे, 1 मिनिट सर। अरे काय चौगुले, काय करताय? तर बायकोला फोन करतो, काय काल तिने चिवडा करायला घेतलाय, मग त्यात एअरपॉड्स घातले तसं मला वाटतंय सर। हे डेंजर आहे सर। ओ शी, फोन लागत नाहीये सर। काय सांगू सर तुम्हाला, बायको ना डोक्याला ताप झाली। Shut up, चौगुले। एकदा ना लग्न करून बघा तिच्या। मी का लग्न करू त्यांच्याशी? ताप झाले सर। तोंडाला येईल ते बोलता तुम्ही। शट सॉरी सर, सॉरी सर। क्वाइट। ओ ओके सर, ओके सर। क्वार्टरली सेल्स रिपोर्टचं काय झालं? ऑन द वे आहे सर। कुठून येतोय? ऑन द वे कुठून येतोय? कुठून? ऑन द वे नाही, वर्क इन प्रोग्रेस आहे सर। मी हो उद्यापर्यंत देतो सर मी तुम्हाला। अर्ध्या तासात पाहिजे मला। हसता काय नाही? लाईटली घेताय? नाही कामावरून लाईट काढू तुम्हाला? नाही सर, मी देतो सर। मी काय नाही याने अजून मी देतो Shut सर। up, shut up. ओके। अरे तुमच्यामुळे डोक्याला ताण झालाय माझ्या। हेड ऑफिस मधून आहे ना 10 मेल आले, 10। आणि आपल्या कंपनीच्या सीईओ आहेत ना, सई तामणकर मॅडम, त्यांचा फोन आला होता मला। काय चालू आहे? ट्रान्स मध्ये काय जाताय तुम्ही? सर नॉस्टॅल्जिक झालो सर, सॉरी सॉरी, व्हेरी सॉरी। नॉस्टॅल्जिक झालात? अरे झाप झाप झापलंय त्यांनी मला। खूप इथे लागलंय त्यांचं बोलणं मला। 2 दिवस झालं जेवलो नाहीये मी। सर काजू खाना आहे, काजू। तुमच्या कानातले काजू खाऊ घालता मला? सर हे पाण्यात बुडून देतो म्हणजे। शटअप चौगुले, शटअप, शटअप। ठेवा ते खाली। सॉरी सर। मला अर्ध्या तासात हो सर। सेल्स रिपोर्ट, हो। टॅक्स रिपोर्ट रेडी हवाय। हा ओके सर, मी देतो सर। मी आय विल ट्राय माय बेस्ट सर। एक पर्सनल बोलायचं होतं सर, प्लीज इथे 1-2 मिनिटं याल का सर? प्लीज प्लीज सर, प्लीज। बोला। सर हा जो स्टाफ आहे ना, लेडीज स्टाफ सर, कोऑपरेट नाही करत सर। मी एकटा काय करू सर? ते दिवसभर ना कुसूर कर, मी एकटा इकडे बसून काम करतो, टार्गेट कसं कंप्लीट होणार सर? दॅट इज युअर प्रॉब्लेम। तुम्हाला जर त्यांच्याकडून काम काढून घेता येत नसेल ना, देन इट्स युअर फेल्युअर। सर आय ट्राय माय नाही लेवल। नाही नाही, रिपोर्ट तयार करा, नाही तर जॉब सोडा। नाही मी करतो सर, मी करतो। कराल? मी करतो सर। हो चला। सर एक बोलायचं होतं सर, प्लीज सॉरी। काय आता? सर एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती। काय? सर तुम्ही चाचा चौधरी मधल्या साबू सारखे दिसता सर।
तुम्ही अंडेरा खेगुंडा मारू खेगुंडा कथा ना तू आठे ऑफिसમાં काम करायला येस का मजा करायला येस रे मी काही बोलो तू काही समजस कथान कथा चावयास बरं तू इथला इथला निंबर दडक शे ना तुले कितलं बी टोचू टोचू बोला तुले काहीच होत नाही अरे इथला कसा मजार मजार डुरू डुरू करस रे तू रे देखस काय रे गंदा मंदा मुसडी ना सर बैना राठोड राहिलं. बाईना बाटोड येते रिपोर्ट रेडी हो करा सर मी करतो सर मी करतो. हो येस सर. सुयोवक तुमच्यामुळे झालं हे सगळं सगळं तुमच्यामुळे झालं. तुमच्यामुळे तो माणूस नको त्या भाषेत मला गैना बारोट बिरोट काय ते म्हणून जातो. नाही आवडत मला हे. तुम्ही तिकडे काम करत अजिबात काम करत नाही तुम्ही एकटा मी इकडे मरत असतो. कसं होणार टार्गेट कम्प्लीट. सर आम्ही तुम्ही सांगता तेच करतो ना सर. हो सर उलट राजपूत सरांपेक्षा जास्त रिस्पेक्ट आम्ही तुमचा करतो सर. एवढा तुम्ही मला रिस्पेक्ट देता ना त्यापेक्षा 30% काम करा. टार्गेट्स कम्प्लीट होतील कळलं. आता मला यापुढे अर्धा तास काम 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 पाहिजे. दुसरं काही नकोय मला सांगून ठेवतोय. सतत आपले घाणा भाणा घाटो भाटोड भाटोड ऐकायचं. मी पण माणूस आहे. ऐक ना आता कसं करायचं. 3 सेकंद तर जाऊ द्या मध्ये. 3 सेकंद. मेल 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 पाठव मला. मेलचं मेल सांगत पाठव. हा हा हो मेल सेंड केलाय. ऐक ना आजच ठरवावं लागेल ना. हो हो 26 जानेवारी उद्या आहे म्हणजे आजच ठरवावं लागणार आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगितलं होतं आधीच करा सगळं. थोडी आमच्या सोसायटीत पण कार्यक्रम आहे. मेल कर मला. हे फाईल पाठव माझ्याकडे. सतत एक काम कसं असतो मेल कर मगाशी पण तेच होतं आता पण तेच. नाही नाही खरंच सर तुम्हाला पण मेल ऐन वेळेला कसं ठरवता सगळं. काय प्रॉब्लेम तुलाच काय? काय प्रॉब्लेम काय तुमचं मला सांगा भाऊ. काय खरंच बाई काय झालं मला सांगा. नाही सर ऍक्च्युली खरंच काही नाही. मी काम बोलताय आपापसात. नाही आता नाही बोलत. ऑफिस नंतर बोलूया. आता काम करूया सर. सॉरी काम करतो. काम गुड महत्वाचं. दॅट्स गुड. येस सर. कीप दिस स्पिरिट. येस सर थँक्यू. फाईल कम्प्लीट करून द्या मला नंतर. कशाबद्दल बोलत होता तुम्ही सांगा बघू. कशाबद्दल मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही सर नाही आता आम्ही कळलं disturb- पाहिजे कशाबद्दल बोलतो. नाही disturb करणार सर. आम्ही बोलतो आमच्या बायकांमधले सर. मला कळलंच पाहिजे. नाही, म्हणजे मी त्यावर सोल्युशन शोधून काढेन ना. आज नाही पण नंतर मी सोल्युशन देऊ शकतो. काय मला ना ते राहत नाही तसं. सर काय झालं. सर असं झालंय की उद्या 26 जानेवारी आहे ना तर आमच्या सोसायटीमध्ये पूजा आहे आणि असे वेगवेगळे कार्यक्रम पण आहेत. तर ना विशेष महिलांसाठी त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्यात. हो सर. लाईक चमचा लिंबू असेल किंवा पोत्यात उड्या मारत ती शर्यत कंप्लीट करायची असते ते 3 पायांची शर्यत सर. आमच्या सोसायटीत सुद्धा आहेत स्पर्धा त्या. हा आमच्या सोसायटीत पण आहेत सर. पण प्रॉब्लेम असा झालाय म्हणजे आम्हाला प्रश्न पडलाय की या स्पर्धेत भाग घ्यावा की नाही घ्यावा. म्हणजे मला तर कळतच नाहीये सर की मी त्याच्यात भाग घेतले तर मी जिंकेन की नाही. मला असं वाटतं मी हरेन सर आणि हरले ना तर सोसायटीतले सगळे हसतील सर. मला खूप ऑकवर्ड होतं सर. खरात बाई मला हे तुमचं आवडलेलं नाहीये. हसतील म्हणजे हसू देत ना त्यांना. हसणं चांगलं असतं. हसण्याने प्रकृती चांगली होते. हो सर. काय काय जण भाग्यवान असतात हसण्याचे पैसे कमवतात. मुद्दा तो नाहीये आपला वेगळा मुद्दा आहे. हो सर. काय प्रॉब्लेम आहे. आणि हसलं तर काय झालं. हसतील त्याचे दात दिसतील. हसायला घाबरायचं नसतं. अरे लोक हसतायत म्हणून जर अभिनय सोडला असता ना तर कालचा समीर चौगुले आजचा सुपरस्टार झाला नसता. सॉरी ओके हरकत नाही तुम्ही घ्या ना भाग. म्हणजे घेतला असता भाग पण काय ना आम्हाला असं खूप प्रेशर येतो सर. प्रेशर कसलं आहे? मी तर कधीच अशा स्पर्धा जिंकले नाही आणि त्या कशा जिंकायच्या माहित पण नाहीये सर. हो सर. सर तुम्हाला माहिती आहे का चमचा लिंबू स्पर्धा कशी जिंकतात ते. मी गेली 10 वर्ष आमच्या सोसायटीत चमचा लिंबूचा कॅप्टन आहे. म्हणजे एक मिनिट चमचा लिंबू स्पर्धा सांघिक खेळ आहे. नाही कॅप्टन नाही आहे. हे आहे चॅम्पियन आहे. चॅम्पियन सर तुम्ही. वा. काय नाही एक विशिष्ट नॅक असते. नॅक तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही सहज जिंकू शकता. आणि काही लहानपणापासून मी तसा म्हणजे सॉरी मी माझ्याबद्दल बोलत नाही नाही सर बोला ना सर प्लीज. मी माझ्याबद्दलच बोलतोय की मी असा एवढा हुशार होतो की मी असं स्वतःच्या तोंडाने नाही सांगू शकत. आणि आजपर्यंत हे जे काही यश मिळालेलं आहे 10 वर्ष जे मी
पदकं आहेत माझ्या घरात इट इज बिकॉज ऑफ तल्लख बुद्धी आणि फोकस करण्याची वृत्ती आणि ओव्हरऑल माइंड अँड बॉडी ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द इट आय पुट फॉरवर्ड इन द सक्सेस ऑफ द हे माय गॉड दॅट रिअली मॅटर्स अ लॉट क्या बात आहे सर चौगुले सर मी म्हटलं होतं ना ब्रिलियंट आहे यार सर तुम्ही काय आहात हो सर थँक्स सर तुमचं लग्न झालंय का हो? हो काय ओके कंट्रोल प्रिया ठीक आहे सॉरी ठीक आहे प्रिया आवर घाल एक रिक्वेस्ट करू का प्लीज सॉरी आय एम मॅरिड मी सांगितलं तू नाही 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 सर वेगळं काहीतरी हो. हा, बोला बोला ही चमचा लिंबूची नॅक सांगाल का आम्हाला सर नाही मी नॅक्स सांगू शकतो पण तो बहिणा आला तर आपल्याला बाटोड व्हावं लागेल तो आहे ना तिथे तो टकलू. सर श्याम सर मला ना माझी नोकरी जाईल नाही सर सर फक्त 5 मिनिटं लागतील सर आपण काम करूया मग तुम्हाला सांगतो ना 5 मिनिट सर तर तुमच्या हुशारीचा आम्हाला फायदा नाही झाला मग काय प्लीज उपयोग? सर 1 सेकंड पण एक्स्ट्रा नाही तर मग 5 मिनिटं 5 मिनिटं सर प्लीज त्याच्या पुढे जर 1 सेकंद मला चालणार नाही नाही प्लीज सर आज माझी मान खाली गेलेली त्यांच्या समोर तुम्हाला चालेल का नाही चालणार सर हा, फक्त एकाने लक्ष ठेवा हो म्हणजे हे येणार नाही पण आधी पण चमचा लिंबू नाहीये कसं करणार? आहे चमचा घरात दे ग ऑफिस मध्ये घेऊन आलेला चमचा लिंबू सर प्रॅक्टिस करायची लागते ना होती. सोपं आहे फर्स्ट ऑफ ऑल वेन यू स्टँड यू हॅव टू हा. सी तुम्हाला आधी सांगा यू गॉट टू विन दिस हे टुर्नामेंट सगळ्यात आधी हा क्लिअर सर हे अभ्यासासाठी शूट करून ठेवतो चौगुले अरे पडतंय थोडं पडतंय नाही, हरकत सारखं ना हे कट डिलीट कर हा, हा, हा. आता हे वेगळं आता नाही पडणार सारखं फायनल आता एकदम फोकस आहे हा हा का पडतंय कळत काय होतंय, नाही, होत सर? नाही असं सर एक मिनिट बहुतेक ना लिंबात प्रॉब्लेम असेल हा हो दुसरं असू लिंबू. शकतो लिंबात येस येस दुसरं लिंबू द्या वन्स अगेन शूट करा हा येस सर गॉट इट ओके ओके 1 2 3 आर यू ओके सर सर तुम्ही ओके आहात ना सर पाणी सर ओके आहात ना तुम्ही आधी उलट झालं का हो सर तुम्ही आधी लिंबू आणि मग नंतर चमचा धरला सर चमचा आधी मग त्याच्यावर लिंबू न झालं जरा उलट झालं सर लिंबू आज जाता जाता राहील कळत नाही हे असं का होतंय आज अदरवाईज होत नाही ओके, ओके. 10 वर्षात एक लिंबू माझं पडलेलं नाहीये लिंबू लिंबू माझं पडलेलं नाही अरे आमच्या काळी लिंबू काळी लिंबू होती सर पाहिलेच नव्हते का ये है तुमको ये सलाम है तुमको. काय मग तुम्ही बोलाल की मी बोलतो चौगुले सर बोलतात म्हणून हे असं नका करू मग हा ओके ओ. कळलेलं आता कामाला लागा कळलं तुम्हाला चला कामाला लागा Yes. सर अजून एक खेळ आहे ते पोत्यात पाय ठेवून असं उड्या मारतात ना ते शिकवा ना नाहीये सर. बस करा आता वेळ नाहीये सर, एक सर, मिनिट तुम्ही 5 मिनिटं मागितली मी दिली तुम्हाला 3 मिनिटं 2 मिनिटं आहेत सर आम्हाला नाहीतर आम्ही स्पर्धेत भाग नाही घेऊ शकणार सर प्लीज नका करू या माझं खेळासाठी 2च मिनिटं सर सर प्लीज लक्ष ठेवा हा लक्ष ठेवतो पण आता गोण पण नाहीये तुम्ही आणलेली नाही कसं आणले आहे काय कोण आहे सर तुम्ही पर्स मधून गोण सुद्धा आणले सर प्रॅक्टिस करायची असते ना सर म्हणून सर उद्या स्पर्धा आहेत ना हा ओके हरकत नाही आता पटकन बघा फोकस करा लक्ष हो आहे सर लक्ष दिस इज गोण येस सर नॉट गोण दिस इज गोण ओके ऑफकोर्स सर ओके यू स्टँड इनसाइड हा हे उभं राहिल्यावर हा ओके हा ओके हे यू नीड टू हे होल दे हा. ऑन फोर फ्रंट ऑफ द दिस हा. ओके आणि हे फोर फ्रंट केल्यानंतर हा. आपण जेव्हा पुढे जातो काय काय झालं सर काय झालं? काय होतं सर काय झालं सर ब्रिज चावतंय आत काय नाही काय नाही हा हे असं धरलं ना कायला सॉरी ती मी किराणावाल्याकडनं ती साखरेची गोण घेतली होती मुंग्या चावत असते सॉरी सर ती सांगा ना तुम्ही काय हे खरा सॉरी सर सॉरी सॉरी असं नका करू ना तुम्ही सॉरी सर सॉरी आपण हे ना हे काढून टाकूया सर पण मला प्रश्न पडलाय म्हणजे आपण जेव्हा गोणीतनं उडी मारू तेव्हा दोन्ही पाय वर असणार मग खाली कुठला पाय असेल सर तिसरा पाय आहे तिसरा. आहे तुम्हाला तिसरा पाय नाही, सर. मग कसं तुम्ही उडी मारणार नाही, आपण प्रश्न सर काय करताय मुंग्या चावायला लागलेत सर अजून एक प्रश्न आहे उड्या मारताना पहिले गोणी अशी पकडायची की पहिले उडी मारायची सर काय वाटेल ते करा आता मुंग्या खूप चावायला लागल्यात मला मगाचपर्यंत पायावर चढल्या होत्या ना आता ना हे बघ हे बघ ही बघ या. काय झोपायला लागलं रे मला. सर उठा ना सर हे बरं दिसत नाही हा?
बऱ्या दिसत नाहीये हो सर. येस येस काय चावल्यानंतर सर काय उडी होतं? मारताना हे नजर कुठे ठेवायची सर? तुझ्या वडिलांकडे ठेव मला नका सांगू. हे ना. सर सर अजून एक शेवटचं आहे सर सर दोरी मारून 3 पायांची शर्यत सर प्लीज हा, शेवट. 3 पायांची शर्यत दाखवा ना सर नका, प्लीज. 3-5 छाता नको आता सर झालं हे. 2 मिनिटं आता लागतील वेळ सर. नाही एक आपल्या- मिनिट सर 90 सेकंद सर मी लक्ष देते प्लीज. कोणी आलं नाही पाहिजे नाही कोणी नाही येणार, सर. बहिणाचा आला ना तर मला हे करून टाकेल. नाही सर मी लक्ष देते तुम्ही प्लीज प्लीज अगदी प्लीज नाही, प्लीज 3 पायांची पायांची हे शर्यत. खूप सोपं आहे हो, हो, हो. 3 आपला पायांची पहिला शर्यत. पाय असतो तो इकडे असतो हा. आणि दुसरा पाय कोणीतरी ठेवा इकडे मी तुम्हाला सांगतो काय ते करायचं ते त्याचे एक पूर्ण हे असते आणि पूर्ण त्याला हे म्हणून पूर्ण गाठ मारायची असते त्याला गाठ घेऊन शाबास आणि हे इथे ये बात इधर से लेने का घट्ट ये बात ये और इधर से ये हो गया ओके बघताय ना तुम्ही हो सर हो 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 अभी ये पार्टनरला सांगायचं स्ट्रेट फॉर होल इन बॉडी सॉरी सॉली इन द हे होल बॉडी ये एक हा पाय पुढे टाकायचा राईट टाक एक नीट करना है कोण एक कसं करतोय एक सर थँक्यू फॉर युअर कॉपरेशन काय चालू आहे? अचानक इकडे जवळ कसं आलात सर हं? कसं आलं? तुम्हीच म्हटलं ना पाय ठेवा म्हणून. हो सर सेल्स रिपोर्ट बनवायची ही कुठली पद्धत आहे? शटअप काय येतात ते सोडा एवढी पक्की गाठ मारली एकतर सॉरी सर सोडा पटकन हे काय चालू आहे इथे? खरात बाई हा काय प्रकार आहे? काय हे का करताय असं? काय माहित नाही सर आम्ही तर इथे काम करत होतो ते म्हणाले की 3 पायांची शर्यत येते का तुम्हाला आम्ही दाखवू का असं ते म्हणाले सर. नाही आम्ही तर विचारलं पण नाही सर स्वतःहूनच प्रात्यक्षिक करून द्यायला लागले. नाही सर 26 जानेवारीला त्यांच्या सोसायटीत कार्यक्रम होते विचारा इंदलकर बाई सांगा लिंबू चमचा येतं का म्हणाले आणि स्वतः करून दाखवायला लागले कसं करायचं? चमचा लिंबू अजून काय काय केलं तुम्ही? चमचा लिंबू अजून काय केलं? गोळीमध्ये उड्या कशा मारायच्या ते पण दाखवत होते सर. गोणीत उड्या मारायची आहे तुम्हाला? हो सर नाही सर गोणी त्यांची आहे माझी नाही आहे सर शपथ सांगतो कुठे कुठे? अरे गोणी इकडे आहे सर पण माझी नाही आहे सर तिथे घ्या पटकन नको, घ्या. पटकन घ्या लॅपटॉप पण घ्या लॅपटॉप घ्या गोणीत बसा आता ही गोणी नको सर वेगळी गोणी आहे. जॉब सोडा नाही तर. नाही आउट. सर पटकन गोणीत बसा सर हे गोणीत मुंग्या आहेत त्यामुळे मी दुसरी गोणीत बसा बसा गोणीत सर मी असा कसा बसणार मला हेच कळत नाहीये सर कसंही बसा उभं राहा काहीही करा लॅपटॉप घेऊन बसा आणि सेल्स रिपोर्ट बनवा 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 करा काय झालं करा 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 रिपोर्ट बनवा काम करा नाही तिथे नाही 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 तिथे नाही 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 जाऊ बोला बायना बाटोड काय भारी परफॉर्म केला तुम्ही खूप मजा आली खूप जास्त मजा आली बघा हे सर काय म्हणतात प्रसाददा अप्रतिम फारच मजा आली ही सिरीज याच्यात एक वेगळीच एनर्जी असते कायम या सिरीजमध्ये आणि त्याच्यात म्हणजे काय म्हणतात बऱ्याचदा काही सांगीतिक परफॉर्मन्स काही क्रीडा म्हणजे त्याच्यात सगळं इन्व्हॉल्व असतं आणि समय त्याच्यात तू जो रंग भरतोस तो अवर्णनीय असतो फारच मजा येते आणि तुम्ही जे 3 बायका आहेत रेवी 4 असतात ना ईशा पण असते ज्या साळसूतपणाचा जो आव आणलेला आहे तुम्ही इतक्या डॅम्बिस आहात तुम्ही प्रत्यक्षात ती पण त्याची फार मजा येते आणि तुम्ही जे त्याला उकसवता आणि एकमेकींमध्ये जे रिॲक्शन देतात त्या पण फार इंटरेस्टिंग असतात मजा येते श्याम्या वंडरफुल मजा आली खूप रंजक परफॉर्मन्स होता थँक्यू सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता श्यामदादा तुम्ही फारच वेगळे वेगळे रंग भरले तुमच्या भाषेची मजा न संपणारी आहे आणि ती आम्हाला खूप आनंद देते तुमच्या तिघींची साथ पण छान होती तुम्ही नंतर जे खोटं बोलता तेव्हा आम्हाला ऑडियन्स म्हणून खूप वाईट वाटतं समीर दादाचं पण मजा आली व्हेरी नाईस थँक्यू
मंडळी, आपल्या लाडक्या शंकरा शितलीच्या आयुष्यामध्ये सुरू होणारे एक नवीन अध्याय. चला बघूया ते त्याला कसे सामोरे जात आहेत तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या लाडक्या गावकऱ्यांना. ए बाबा चल चल पटापटा चल. तिकडे आतमध्ये जेवणाचा टेबल आहे, सरळ जाऊ दे. यार झाली का तयार? तयार झाली का? पाण्याचा बाटला आणला का? पाण्याचा बाटला पाण्याचा बाटला मध्ये ठेवलाय. मध्ये ठेवलाय ते कर तर. आणि एक काम कर, जेवण वाल्याला सांग जेवण घे बनवायला. चल. करतोय करतोय मामा. अरे काय करतोय? रात्रीच्या 12चा मुहूर्त आहे का? सकाळचा मुहूर्त आहे ना? त्याला सांग बुंदी पाडायला घे. तासाभरात येते ना वाढा. सांगतो सर काय सांगतो करतोय का तुम्ही? इकडे ते गुरुजींनी केळीची पानं सांगितली, त्याचं काय झालं? कोण गेले आणायला? मामा पेटलाय कशाला? शंकरा गेला घेऊन. मरीन पेटलाय मला सांगतोय. ए बाबा अरे काय इकडं? अरे तू का पाया पडतीस? मी काही गुरुजी आहे का? ऐक, एक काम करा, ती फुलं हार सगळी ती व्यवस्थित ठेवा. गुरुजी आता ये लगेच येताच. हा हा अहो काकू तुमचं काय चाललंय? त्या मृणालला तयार व्हायला सांगा ना. हो पप्पा, मीच मुरणार आहे. तू मृणाल आहे? हो, ते पदर घ्यायची प्रॅक्टिस करत होते. नाही पदर घ्यायला पाहिजे, संस्कार आहे आपला. वा 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 छान दिसतेस तू. मेकअप झालाय तुझा? हो झालंय, त्याच्या बाकी आहे ते मी करते नंतर. वा 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 अयो माझी पोरगी. एक मिनिट सेल्फी काढू. सेल्फी काढ एकच. हा अरे तू दिसत का नाही मला? हो पप्पा, वर धरा. तुम्ही मग सगळे अर्धे फोटो टाकता. हो ऐक एक काम कर, हे टचअप आहे का नाही, शिवलीला सांग, तिला सगळं माहिती. पटकन तयार होईल. शिवली कुठे? अहो पप्पा, नका टेन्शन घेऊ. शिवली आणि शितली दोघे आल्यात, ते आतमध्येच ते करतील. ही बघा मामा. शितली तू इथं काय करते? हित म्हणजे इथं काय करते म्हणजे काय करते? पत्रिका घेऊन स्वतःच आलेले ना, आमच्या मुरनालच्या लग्नाला यायचं म्हणून आलोय मामा. अगं तसं नाही ग, आता ती एकटी आहे का? तिला पोरं झालेत. पोरं? बकरी हाय वय ती पोरं व्हायला. नाही पार झालंय म्हणा, पार झालंय. हा. आमचा बाबू झालाय म्हणा. नाही तेच म्हणतोय. अगं बाळ झालंय म्हणा. हा बाळ झालंय ना ग. आता ह्या लग्नाच्या एवढ्या सगळ्या गडबडीत ह्या दोघांकडे कोण आहे का बघायला, म्हणून म्हणतोय. तर मावशी म्हणून कमी पडणार आहे मी कुठं? नाही, ती- मावशी हाय सांभाळायला. हो की नाही सोनू माझी? वा वा वा. खरंय. आणि मामा काय होतो मी लग्नाला येणार नाही असं होईल का? माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीचं लग्न आहे. माझ्याशी बोलली नसते, मी आले नसते तर. बरोबर आहे. एक बरं केलं सा, मामाचं काय बी घेतलं नाहीस. काय खरंय खरंय मामा. कान फाटफोडी उडून मारीन. कान फाट. काय बोलत तुम्ही? असं काय करता? अहो म्हणजे मामी व गेली मुरनाल. मी बी देखना चिकन आहे, तुम्हाला काय माहित नाही का? नाही माहित आहे. अरे तिकडे शेतात मी राबतोय ना उन्हाळ्यात, त्याच्यामुळे करपलोय. पोट गोरे दाखवू का? अहो मामा, तुमची पोर लग्नाला आली आणि तुम्ही अजून तसेच आहेत हो. बदललेच नाही. शितले तुम्ही लोक ना पटापट मोठं होत रे. तुझं बघ ना, लग्न झालं, पोरं झालं, आता ही बी जाणार सासरी. आम्ही इथे एकटंच राहतो. मी एकटं पडू देते होय मामा. मी आपण खेळू दोघं. आपण कान फाटफोड. हिला सांग बरं जरा. मी येते मुरनालच्या जागेवर. हा. टेन्शन नका घेऊ. हो आई ती तयारी करा पटकन. होय, होय, होय. गुरुजी कुठे आहेत? त्यांना सांग. गुरुजीला घेऊन या ना. तुम्हाला कळत कसं नाही? अरे हुबला का, तुला तरी काल विचारलं होतं का नाही मी केळीची पानं आणणार आहेस का नाही? मामांनी मला पाठवलंय आत्ता. ही कुठं? ए मोहिते, ही इकडे. इधर ही ठेव की खाली वाईस. हा ही ठेव रे करते. हा यात मी ठेव. हा हॅलो. हा बोल रे. मी करतो तुला. इकडे हा ती कदम मामाच्या पुरीचं लग्न आहे ना, मी मदतीला आलोय. ते घर कामाला बोलावतात ना याला सगळीकडे. लग्नात जातोय काम करायला. नाही. ते म्हणतात ना, मांडवाखाली काम केल्यावर लगीन जुळतंय.
याचं सगळंच फसलंय. हा, एवढी कामं करतो याचं लगीन महिना झालाय अजून. थोबाड फोडून टिटवे मी गप्रा व्हायचा सांगतोय. कशी आहेस तू? मी बरी आहे, बरी तू कसा आहे आहेस? मी पण मस्त आहे एकदम. आणि तू कशी काय आली? मला वाटलं येणार नाहीस तू. नाही वली बाळंतीन आहेस म्हणलं येशील का नाही. पागल बिगल झालायस का? झाले की 6 महिने. आता कसली राहिली वल्ली बाळंतीन मी. काय आता मुरनालचं लग्न आहे, माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीचं लग्न आहे, यायला नको वय. वड लागते रे. मी बी लय वाट बघत होतो. नाही माहेराची वड लागती, होय इथं गावात यायची वड लागते, गावच्या माणसांची वड लागती. गावचं बोलते ते हा. गावचंच की, आणि गावचंच की. कसं आहे आता लगीन सराई म्हणल्यावर यायला नको म्हणतील. झाली शितली सासरकडच्याचीच झाली, माहेरी सरली असं म्हणतील हो, सगळे. नाही नाही लोक बोलतात लोकांचं काय. हो आहे की. ओ, 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 ओ. बाळ आहे. मेंढी हाय. थोडे फुटले वय तू तर थोड्या ते काय कोकरूला घेऊन वो 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 करणार आहे वय. बाळ हाय, शितलीचं बाळ हाय आमच्या. हा माहित आहे मला. ती बाळंतीन झाली तेव्हा तिच्याच गावात होतो मी. काय बोलतो? माझं ही डाळ द्यायला आलतो ना. तिथं आता गिरायक वाढलेत माझ्याकडे ना. फोन करायचा एक, त्याला काय होते जरा वजर आलो होतो म्हणून. बरं. हा असू दे. मी बघू का व्हायच. पागल बिगल झालायस विचारतोयस. बघ की बघ बघ गड आहे ना माझ्यासारखं आहे ना, क्यूट क्यूट. गोड आहे. तुझ्या गेले सेम. जिजूनवर गेलाय आमच्या जिजूनवर. हिच्यावर डोंबलं नाग बघितलं बस काही एकदम. याचं नाग बघ कसलं तरतरीत आहे, असं बॉट लावलंय की कापताय कापताय. शाने लईच बोलती टिटवी. हँडसम आहे जिजून. हाय हाय. तेवढ्यातलं तेवढ्यात मला बसक्या नाकाची बोलली. ती बघ कसं बघतोय माझ्याकडे. आले रकुंड देव. तुला माहित आहे का मी कोण आहे? मामा हाय, शंकर्या मामा हाय, जगत मामा हाय, गावातल्या सगळ्या पोरींच्या बाबांचा मामा हाय. थोबाड फोडीन तुझं. मामा नाही म्हणायचं. शंकर्या मामा बोलायचं. मामा नाही मोठा झालास की मामा बोल. अंकल म्हणायचं. इंग्लिश मध्ये. हा चल. शंकर अंकल. हा अंकलच म्हणायचं. अंकल मध्ये कळत नाही मामा आहे का काका. अंकल अंकल म्हणायचं. अंकल म्हणायचं. अंकल म्हणायचं. नाव काय ठेवलं ग? शिवांश. आयला भारी नाव ठेवलं ग. शिवांश. कोणी ठेवलं? ते आमचे एक मामा आहे ते गणेश सागडे. त्यांना लय पिरी आहे नाव हे. शिवांश. मी शिवांश बोलायचे, ते म्हणले नाही शिवांश. चांगला आहे की ग पण नाव शिवांश. म्हणजे शिवाचा अंश, शंकराचा अंश. शंकराचा अंश का? गुताडा झालाय ग शितले. केसाचा गुतडा हे बघ की अडकलंय. येडीच आहे. येडमट नाही तर काय. अगं गुत्ताडा नाही होणार मग काय होणार? येडमट डोक्याचं कसं कसं लग्न आहे ग तुझं. कशी धूळ साचली अजून डोक्यात. रात्री केस नाही धुतले वय. मस्त रिटा शिके काय लावायची, कंडिशिंग फिंडिशिंग करायची, मस्त अशी मुलायम झाले पाहिजेत केस. हा रानावानात फिरायची सवय आहे तुला, जरा ही ध्यान ठेवायचं. आणि कसं असतंय लग्नानंतरचं पहिलं इम्प्रेशन असते की नाही नवऱ्यासमोर, त्याच्यावर ठरतंय सगळा संसार. ते लय मॅटर करते, लक्षात ठेव. हुंदाड्यागत नुसती हिंडू नको. एक्सपिरियन्सचे बोल हाय शितलीचे. हे शितली मला पण शिकव हा. पम्यासमोर असं एक्सप्रेशन झाडते ना मी माझं बघतो. तुला काय ग सांगायची गरज लागते वय. तुला लई एक्सपिरियन्स आहे. पकड जरा बाळ. हा धर. चल. आणि ओय लग्न आहे तुझं आज. पोरीच्या जातीने जरा नजाकतीनं चालावं. चालली फेंदार शिकल्या तडा झालाय. काय बाई चला आले नीट कसं. बाय ग बाई चल पट्टा पट्टा तिकडं लागेल मुहूर्त टळलं. आता कसं बघते मावशीकडं. कोण आहे मी? मावशी आहे. थोडस जड आहेस. निक्की काय काम आहे तुझं? माझं काय मला हायतलंय का? मग तू नको सांगू मला. इकडं कशाला बुजगावण्यासारखं मग कशाला म्हणजे बाळाला नीट धरा दे असं धरते. नीटच धरलंय मी. मला नको शिकव. तुझ्या बापान तरी तुला असं धरलं होतं का कधी? शितलीन शिकवलंय. मावशी हाय मी. नाही नाही तू त्या हातात कुठं धरते. आय मान नको सोडू. अशी मान नको सोडू. मान नाही सोडायची. तू कशाला घाबरले ना? अगं असं नसतं. ती बाळ एकदम बारकी असतात ना, त्यांना त्यांची मान धरता येत नाही. मग एका हातानं मान धरायची आणि एका हातानं असा सपोर्ट द्यायचा आणि असं छातीजवळ धरायचं असतं.
काय त्यांना छातीचे ते हृदयाचे ठोके ऐकले ना त्यांनी लई भारी वाटतं त्यांना. पोटात असतात तेव्हा तीच करतात ना, ऐकत असतात सगळे, लई शेफ वाटतं त्यांना. हां मग त्यांना बरं वाटते. हां मग झोप लागते, मन रमतं. कुठून केला कोर्स? कुठून शिकलास हे सगळं? आगे जनरल नॉलेज आहे. जनरल नॉलेज मला शिकवत नाही. कोणाकडे गेलेला सांग की. शंकर्या मामा सुपाऱ्या आणल्यात. कुठं ठेवू? मड्यावर ठेवू माझ्या. सुपाऱ्या कुठं ठेवू? पाटाजवळ ठेव तिकडे. त्या इकडं. बाळ कोणाचं आहे? आमच्या शितलीचं बाळ आहे. वा 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 मामा लई गोड आहे बाळ. हो पण मामा बोलायला तू हानी चल. मामा म्हणतोय मला. मामा नाही तर काय बोलणार असून. ए शंकरे मामा ए शंकरे मामा. मामा कशाला बोलतो रे? ए जनरेटरचा पैसा दे की. हा ती दत्ताकडनं घे. हा मी दत्त आहे. हो हा याच्या तुझ्याकडे नाही पैसे. माझ्याकडे कुठं आलं? ते कदम मामा बोलले तुझ्याकडून घ्यायचे म्हणून. नाही खिशातनं काढ. ते बाळ कोणाचं आहे रे? हा बाळ कोणाचं आहे? आमच्या शितलीचं बाळ आहे. लय गॉड आहे रे. हो चल येतो शंकरे मामा. तुझा बाप शंकर मामा. मामा म्हणते ती सगळी उगाच आपली. हो ग तुला नाही रे गुंड्या. लाज नाही वाटत? आमच्या शितलीचं बाळ आहे काय? आमच्या शितलीचं बाळ आहे. शितली बाई तुझी आहे काय? हा गपस की. शितली काय तुझी आहे का मग? हळू बोल की वाज. हळूच बोलती. शितली आमच्या काय? आमच्या शितलीचं बाळ आहे फक्त एवढं बोल. मग शितलीचंच बाळ आहे की. आमच्या करत बसू नको कळलं ना. तुझं काय नाही, तिचं बाळ हाय. तुझं फक्त हे आहे. टिटीवर मी थोबाड फोडीन तुझं. मी तुला सांग. हिम्मत केली असतीस ना, शितलीच्या बाळाचा पप्पा म्हणून मिरवला असता अख्ख्या गावात. हे बाळ माझं आहे अभिमानानं सांगितलं असतंस. थुतार तोंड्या. माझी शितलीची वाळे, यांच्या शितलीची वाळे. आता नाही झाली हिंमत. नाही बोललो झालं. आता काय रडत बसू का? चला की पुढं. तिथंच कशाला आडायचं सगळ्याचं गोड. नाही झाली हिंमत. नाही झालं लग्न. प्रेम तर करू शकतो. आता तर शितली पण नाही करता येणार. बाळाव तर करू दे की प्रेम. मजनूची अवलाद. लय कटाळा आलाय मला तुझ्या या वाक्यांचा. लय बोर झाली, वाक्य पाठ झाली. आता मी बोलवल तुझ्या ओय वतीने. मोहिते टोप धरा. ओय जड आहे बटाटी आहे ते जड आहे. जड एवढं जड आहे. ओय धर आत नेऊन ठेव. कोम्या. काय हलवत चाललाय तो बोय. मंदिरातलाय तो. खोचा पडला ना मीटिंग भरवतील ते. निघतात. अय शंकर्या काय बावली बरोबर काय खेळतोस? बाहुलं नाही. पावली कुठं आहे ती? बाळ हाय बाळ. बाळ हो कोणाचं आहे? आमच्या शितलीचं बाळ आहे. शितलीचं बाळ तुझ्याकडं? हो. काय पाळणागर खोलला का काय? काम कर. गावातले अजून 3-4 बाळ घे आणि हुई कर फिर. काम आहे. हा चांगली आयडिया आहे. शंकर्या ऑन सिरियस नोट. काय जिच्याबरोबर लगीन करायचं तिचा पोर खेळवतोयस तू. माझ्यासारखा असताना टच बी केला नसता. पम्या काय बी बोलू नको. बारके बाळ आहे ती. त्याचा काय दोष आहे? दोष बाळाचा नाही आहे, दोष तुझा आहे. वेळेवर काय माझ्या बाल माझ्याकडे रडलं नाही ना? नाही रडले. हा, नाही रडलं. खेळतय ती माझ्याकडे. रडतच नाही. एकदा पण रडलं नाही बाळ. लय झाक सांभाळतोय. ती काय बोलते शितली, तू शंकराला हाय की नाही तुझ्या गावी घेऊन जा बाबूला सांभाळायला. आणि तुम्ही दोघे जा फिरायला. बाकी हा सांभाळेल बाबूला. तिकडे जाऊन दुसऱ्या बाळाची तयारी करा. त्या दुसऱ्या बाळाला ह्यो सांभाळेल. मग तिसऱ्या बाळाची तयारी करा. त्याला पण ह्यो सांभाळेल. थोबाड फोडीन. टिटवे लई बोलायला लागलीस ना तुझी चोच आडकीत त्यात धरीन आणि खाटकन मोडीन. कसं बोलतोय मला पम्या? बरोबर बोलतोय. खरंच चांगलं सांभाळलंस ना. आणि ते बी कसं एकदम गपगुमान कुशीत निसतंय. बाळासनी कळतात आपली माणसं. ओय भाऊजी कुठे? त्यांना आवडत नाही असलं लग्न बिग्न. लय बोर होतात ते त्यांच्या मित्रांबरोबर गेलेत फिरायला. लई ना तुझा नवरा. मित्र महत्वाचे का लेकरू महत्वाचं? त्यांना सांगा लय असतंय बाळाचं. आता एकटा जीव नाही राहिला तुझा. 2 जीवाची झाली असतो. आणि बाळाचं करायचं म्हणजे लय असतं. हा दुपटी बदला, लंगोटी बदला, तीट लावा, नजर काढा, धुरी द्या. लय काय काय करायचं असतं बाळाचं. आता बघा कशा हिरडे आली आहेत. आता दात सळसळत असतील ना
मग ती सगळं बघावं लागणार, शिशू काढावं लागणार, हाय का नाही? कपडे बदलायचे, रडायला लावल्यावर शांत करायची, जेवण भरवायचं. कोण करणार? पप्पा करणार का नाही? मग केवढं असतं बाळाचं. ओग ओग माझी गुंडी. हो. शंकर्या कोचिंग क्लास येस एकदम फर्स्ट क्लास. मी काय बोलते ऐक शितले, खरंच ह्याला घेऊन जा. म्हणजे मग बाळ रडलं पण नाही, एवढं झाक सांभाळलंय, सगळं करेल. म्हणजे ते जोजवणं करेल, भरवणं करेल, हागमुत काढेल, सगळं करेल. करीन मी, तू नका सांगूस मला. सगळं करीन. माझ्या शितलीचं बाळ, शितलीचं बाळ आहे ते मी करीन सगळं. हा, आली मोठी शानी सांगायला. कर की. शितले तू कवा बी फोन कर मला. तुम्हाला फोन केला ना, तुझ्या एका फोनवर मी पळत पळत येईन. बाळाचं सगळं करीन, मला नाही वाटायचं काय. होय का नाही? सगळं करायचं तुझं, सगळं करणार. तू पण आता मोठा झाला का नाही, जरा 1-2 वर्ष थांब. 2 वर्षांनी काय कर, आपल्या गावात आहे का नाही चैत्राची जत्रा असते. हा, तवा ये. मग मी तुला खांद्यावर बसवीन, खांद्यावरून जत्रा दाखवीन. मग तुला पाळण्यात बसवीन, पवाय पण शिकवीन. ना जत्रेत मजा करू. ते 2 वर्षाचं होईल तोपर्यंत तू संट्याच राहणार आहेस काय? तू लई बोलते मला. लई बोलते म्हणजे कसं आयुष्यभर ना तू संट्याच राह. राहीन मी संट्या. तुला काय करायचंय? आली मोठी शहाणी संट्या. तुझा की तुझी कामं कर. मी माझी कामच करते. आली मोठी तुला ती काय सांगितलं होतं कदम मामानी? पुरीचा मेकअप करायला सांगितलं होता, केला का? जा तिच्याकडे बघ. आली मोठी सांगते आम्हाला. आणि स्वतःला पण थोडीशी पावडर लाव, नाही तर वरड आलं ना तुला बघून घोडं बितरल. आयो मार नको. जा हुंदाडत्या नुसती गाव देवीला बोकड सोडल्या बघ कसं बोलतोय ह्यो. लय बोलतोयस तू, लय मग ती कसं बोलती? आणि ते ओळू पण घेऊन जा. ये गे खुळखुळ्या वाजून खेळवायचं असतं बाळाला. आले मी. खळखळ्याची गरज मी असताना. मी काय म्हणतो, शंकर्या मामा पाळणा केंद्र कसं वाटतंय नाव? जात काम कर तुझ्या. जा काय, थांब जा तू. हा ओग कसं बोलतेत ना. ओय मदतीची ऍक्टिंग. या खरी ना काम सांगतो. वरात आली मदत कर. नाही ग बाबा, तुला नाही कोण ओरड तर गुंड्या, तुला नाही कोण ओरड. खरखर का लागते का छातीत? ते जरा हवा पालट झाली ना, त्याची पाण्यात बदल झालाय त्याच्यामुळे थोडस. मग तू जरा तुला कळलं पाहिजे ना शितले. त्याची पाण्याची बाटली वेगळी आणायची, दुधाची वेगळी ठेवायची, पाण्याची वेगळी ठेवायची. तुला कळणं झालंय. तू आपलं काहीतरी औषधं बिवषधं नाही ना करताय? औषधं देते त्याला. कशाला? आपले घरचे उपाय काय कमी आहेत का? आईला विचारायचं, सासूला विचारायचं. किती गोष्टी आहेत आपल्याकडे करण्यासाठी. काय कर माहिती का, आपला सुती कपडा असतो ना, आधी आळशीच्या बिया घे, त्या तव्यावरती चांगल्या भाज आणि मग त्या सुती कपड्यात भर आणि त्याच्यानंतर हलगत आपल्याला शेक द्यायचा. पण डायरेक्ट शेक नाही द्यायचा बरं का. ती काय सुती कपडा असतोय ना, तो जरा वाईच कोमट होऊ द्यायचा. आणि मग आपल्याला कोमट लागला म्हणजे बाळाला एकदम चटका लागणार. त्याची त्वचा एकदम बारीक अशी नाजूक असते ना, त्याच्यामुळं मग त्याला काय करायचं, कोमटच्या पण कोमट झालं का नाही, मग अलगद 1, 2, 3 असं थोडं असं एकदम थोडा शेक द्यायचा आहे का नाही. त्याच्यानं बरं वाटतंय. हो ग माझी बाबडी. किती काळजी करशील सगळ्यांची शंकर्या. काळजी काय गे, नेहमीच आहे आपलं. माझी आजी पण हीच करायची. मला ना लहानपणीला आपलं सर्दी खोकला पडसं सारखं व्हायचं. मग माझी आजी काय करायची माहिती का, ती तांदूळ घ्यायची कापडात, ती गरम करायची आणि ती छातीवर लावायची. बरं ती लग्न का नाही करत? लग्न करून टाक. किती दिवस एकटा राहणार आहेस? आता नाही वाटत आतनं. म्हणजे आता असं होतं की आता कशाला करायचं लग्न. आणि काय ज्याच्यासाठी थांबायला पाहिजे तेच नाही थांबलं आपल्यासाठी, तर आता काय थांबायचं. नाही असं वाटतं नको आता. वाटलं तर लगेच दुसऱ्या दिवशी करीन, पण आतनं नाही वाटत आता. नको वाट बघू शंकर्या. बघितलं ना मी पुढे निघून आले. अरे हे तुझ्यासाठी कोण थांबलंय हे बघ. यांना काय वाटतं, यांना वाटतं ह्याच्यासाठी थांबलोय आपण. नाही आपण नाही थांबलो कोणासाठी. हा आपण आपल्याला बाबा लय व्याप आहे. लग्न केलं तर वाटूळ होईल माझं. तुला सांगतो, बायको आली ना माझी, मग ती असं एकदम ही करल. ती म्हणाल ह्या मैत्रिणीशी का बोलतो, ही कोण आहे शिकली, हिला का भेटायला जातो. मग मला तुझं काय करता येणार नाही. मग तुझं काय करता नाही आलं तर मग तुझ्यापासून लाभ होईन की अजून. मग म्हणून नाही करत लग्न. आणि शंकर्या म्हणजे साधा आहे का, शंकराने लग्न केलं ना मग विसरून जायचं. मग शंकर्या फक्त बायको होता, मी आणि माझी बायको. बायको म्हणली उठ की उठणार, बायको म्हणली बस की बसणार. म्हणून नाही करत लग्न. ओ ग चांगलं नाव ठेवलंय, चांगलं नाव ठेवलंय. शिवांश. शिवांश, शंकराचा अंश. शिवांश इधर दी.
माझं बाल गते असं झालं होतं बरं. ओंकाराचा अंश. ए घरी गेलं की पप्पाला वराड व्हायचं हा त्याला म्हणावं काय वाटतं का नाही तुला इकडं मी एकटा फिरतोय तिकडे सगळ्या गावात आणि माझं नाव सांग बरं का म्हण शंकर अंकल भेटला होता लय भारी बेस्ट फ्रेंड झालाय माझा मला चैत्रात जत्रत फिरवणार आहे आणि दम पण दे म्हणावं आईनं किती गोष्टी एकटीनंच करायच्या जरा येत जा की आईच्या मदतीला हा सांग बरं का हा. शितले शितले चल ते वराड आले बघा जा लवकर काय रे काय आहे? असू दे झालं हे बाळाला असले पैशाच्या सवयी नाही अगं लावायच्या पैसे खाऊसाठी ती आपलं ही रीतभात असते अगं बाळाला पहिल्यांदा बघितलंय ना चल वराड आलाय चल चल केवळ कमाल. ही सिरीज पाहताना हसता हसता कधी डोळ्यात पाणी येतं कळतही नाही. डायरेक्ट काळजाला हात घालता. फारच टचिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा. स्किट या पार्श्वभूमीला विनोदी हा इतिहास आहे ना किंवा ही पार्श्वभूमी आहे त्याची. स्किट जीव घेणं कसं असू शकतं तर ते सचिन गोस्वामीकडनं आणि तुमच्या सगळ्यांकडनं शिकायला पाहिजे की एखादं स्किट जीव घेणं पण असू शकतं तर ते या पद्धतीने असू शकतं. पृथ्वी मला असं वाटतं खूप मोठं स्टेटमेंट आहे कदाचित पण पुलं जर आज जिवंत असते ना तर ते हळहळले असते कारण त्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये शंकर्या नाही म्हणून. आणि तुम्ही दोघांनी ती लव्ह स्टोरी इतक्या उंचीला नेऊन ठेवली आहे इतक्या प्लॅटॉनिक लेवलला नेऊन ठेवली आहे की ते बघताना प्रचंड घुसमट होते की संपवा एकदाच आहे असं होतं आणि त्याला निव्वळ कारणीभूत तुमचा परफॉर्मन्स आहे. नमा पृथ्वी तुमच्या दोघांसाठी प्रचंड टाळ. मजा आली खूप मजा आली. सई पुकी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं शंकर्या आणि शितली ही सिरीज नसून हे इमोशन आहे आणि हे हास्य जत्रेने दिलेलं गिफ्ट आहे आम्हाला. म्हणजे माझे तर सतत डोळे भरून येत होते. दृष्ट लागण्यासारखा परफॉर्मन्स केलात. खूप मजा आली आणि तुमच्या तिघांचा बॅलन्सिंग ॲक्ट खूप सुंदर होता. मृणाल खूप सुंदर दिसतेस. प्लीज दृष्ट काढास. आणि हां सुरुवातीचं पासिंग एकदम रिअलिस्टिक होता. मजा आली त्यांनी मजा आली. मंडळी ड्रायव्हर अरुण कदम आणि त्यांचे रूम पार्टनर्स गेलेत एका खानावळीमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची महाथाळी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. वेज थाळी चला बाबा वेज थाळी खाऊया. ओ नाही का ओ नाही का आले आले बसा बसा मला वाटलं बुके चालू केलं की नाही बोला ना. एक राईस प्लेट मिळेल. होय भाकरी का चपाती भाकरी द्या आणि भाज्या दोन्ही आणू ना. चालेल चालेल दोन्ही आण. नमस्कार ताई. नमस्कार. अरे काय म्हणता कसे. नमस्कार. नमस्कार कसे का बरे आहे का. मस्त आहे. किती दिवसांनी आलात तुम्ही. गावाकडे गेलो होतो जरा. गावाकडे गेलो होतो का? बसा बसा बसा. बरं ताई ताई बोलती भूक लागलेली आहे काही गरमागरम असेल तर द्या गाड्या. 5 मिनिटं पटकन गरमागरम चपात्या टाकते. 5 मिनिटं कळ काढा आले मी. ह्यांना आणि काय झालं निवडणुकीत हरले का काय. नाही नाही चुकून स्वतःचा एबी फॉर्म त्यानं गिल्लान. म्हणजे काय नाही स्वतःच्या मालकीचा ट्रक होता ना तो विकला लावणी बघायला. का हो म्हणजे काही नाही याचा वाढदिवस होता आम्हाला म्हणाला लावणी बघायला जाऊया पैसे नको खिशात. मग ट्रक विकला स्वतःचा आणि आम्ही गेलो लावणी बघायला. वै ते मजा आली का नाही मग. कोणालाच मजा नाही आली.
दत्त्या कुठे? दत्त्या आता हाताला घावत नसतोय, मोठा माणूस झाला तो. म्हणजे मोठी स्टोरी आहे त्याची. कसली स्टोरी? काय झालं, गावाला गेला होता तर तिथं 2 पक्षांमध्ये आपापसात भांडणं सुरू अरे होती. बापरे. एक पक्षाची 4 माणसं फॉर्म भरत होती. हा याने लावलं डोकं. बापरे. अपक्ष म्हणून उभा राहिला, निवडून आला ना. त्याच्या एरियाचा नगरसेवक झालाय. काय सांगता भाई का? दत्तू नगरसेवक झाला? नगरसेवक झाला ना. दाढीवरच्या आणि अंगावरचे केस वाढलेले बघून लोकांना अनुभवी माणूस वाटला तो. निवडून दिला. आता 200 रुपयासाठी इथं काम करणार आहे होय. नाही खरंय खरं. आता तो दत्तू शेठ, दत्तू अण्णा झालाय. माझी गोची झाली नाही तर काय झालं? पर नाही हो. वय. मला सगळं करायला लागतं, लय पाय दुखतात हो. मग कशाला पाय दुखवून घ्या दावाय? हेल्पर जावाय ना. मग ह्याला ठेवा कामावर. हा ट्रक विकला ना, हा घरीच असतो सध्या. हेल्परचं काम करू मी? हेल्पर आहे मी? फोडू वासाड्या. हेल्परचं काम काय वाईट आहे? हेल्पर नाही तर काय? काही नाही. मला सांगा मजुरी काय द्याल तुम्ही? तसे मग 200 रुपये देते दिवसाला, पण आता नवीन आहे म्हटल्यावर 150 देईन. अरे फक्त 150 रुपये? अरे फक्त काय, फक्त 150 रुपये रोज. रोजचे 150 म्हणजे महिन्याचे 4,500 झाले ना. कमी झालं? आणि तेवढंच नाही, हे जर टिकले ना तर वर्षाला 2 कपडे देईन. हे काय? मी काम करायचं ना वर्षाला 2 कपडे? गरम गरम तेलात वडा म्हणून सोडी ना. हे हसण्याचं कॉमन रिझन आहे. हे दाखवणारे लोकांना तुम्ही वर्ष 2026 काय आहे? वर्षाला 2 जोडी कपडे देईन आणि रविवारी अनलिमिटेड ह्यांना ते स्वीट देईन. अनलिमिटेड स्वीट होय. देणार? हा. म्हणजे मी मागल तेवढं स्वीट देणार तुम्ही? अरे वा 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 वा, जाम भारी. म्हणजे मला माझ्या म्हणजे अजून एक असं तुम्ही देणार मला केलं देणार, तरी? देणार. वा, मला जाम भारी मजा येणार. म्हणजे आता गुलाबजामुन अरुण भाऊ. मला खायचंय. अरे हावऱ्यासारखं होतं. नशीब बघ, नशिबान केवढी साथ दिलेली आहे. पटकन नोकरी लागली. अरे पटकन हो म्हणून टाक. अरे कसं हो म्हणू? मला हे जमल काय वाचाड्या? मला शंका वाटते. अरे तुलाच जमल. अरे ड्रायव्हर आणि हेल्पर ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. कसं बोलतो हा? ऐकून घे ना, ऐकून घे ना. काय आहे बघ, ड्रायव्हरचं काम आणि किचन मधलं काम सेम टू सेम आहे का नाही? अरे तू एक काम कर, उभा राहा. तू स्टेअरिंग कसं धरतोस? बरोबर, असं धरतोस. थोडं असं खाली करायचं म्हणजे झालं ताट. अरे तुला ताट असं धरायचं. असं धरायचं. गिअर कसा टाकतोस? या करेक्ट. हा बघ, असा खोबरा किसायचा, गाजर किसायचा, आला किसायचा, कळलं? असं किसायचा. मला सांग, हॉर्न कसा वाजवतोस? कसा? असे लाडू बनवायचे, पण आवाज नाही तोंडात काढायचा, नाही तर लाडू बसल तो. सगळं जमत. श्याम्या, मला तर वाटतं ना मास्टर शेफ मध्ये ह्याला घेतात का नाही बघ यावर. येतील. एवढे सगळे होणार? ऐकलं? मी हे नोकरी सोडत नाही. आहे ना? थँक्यू मोर्या. थँक्यू श्याम्या. तुम्ही माझ्यातला आतला आचार्य शोधलात तुम्ही. आचार्य. मला माहितच नव्हतं माझ्या आत एक आचार्य लपलाय. फिक्स का मग? ह्यांना ऍडव्हान्स पण देऊन टाकते, म्हणजे आतापासून कामाला लागतील. एक मिनिट. जमलं 150 रुपये आतापासून कामाला लागा. अरे वा वा. ताई उरलेलं आणलं ना तर ताटाला शोभा पण आहे. होय, होय, आणते. ओ दादा, आता ताईला काही सांगू नका. आता आहे ना, हा हेल्पर आहे. जी काय ऑर्डर द्यायची ना ती त्याला सांगा. ए छोटू, ए छोटू, ए इकडे तिकडे काय पाहतो तू छोटू? अरुण इकडे इधर आ. साहब के लिए ना गर्मा गर्म थाली लेके आ. चल फट, चल निकल, भागी यहाँ से. जरा लगेच टोन बदलला. जरा थांब ना, मला रोल मध्ये तर घुसू दे. अरे काय येडायच का रे? अरण्या, काय? आता हे तुला सहन करावं लागणार आहे. अरे पण तू डायरेक्ट हेल्पर. हेल्पर म्हणजे आता तू हेल्पर आहेस ना. हा बघ, आम्ही जरी मित्र असलो तर इथं कोण आहो आम्ही? तुझं कस्टमर का नाही? तुला हे सहन करावाच लागाल. आणि ताईची लाद बघितली का, किती दांडगी आहे. ती जर तुझ्या मनक्यावर पडली ना, तुझा मनका तुझ्या बोंबीतून बाहेर येईल. बोलतो हो करत बसशील मग. आम्हाला ताट्याला चल. कुठे कुणाला द्यायचं? तुला आपटू काय रे कातलावर? काय झालं? काय झालं? आता त्या ताटात जर गरम डाळ असती तर सगळा भासशील नाही तू. ताट कसा धरतात? त्या ताट ठेव, नीट ठेव. हा, इथं बापूच जेवणार आहे तुला. मी इथं बसलोय ना, पुढे जेवणार मी. इथं ठेवशील. अरे पहिला दिवस पहिला दिवस असून घाला, एवढे काही अक्कल नाही तुला.
मला माहित नाही ना. छोटू छोटू आणि ह्याला ताट नको एक मिनिट हा तू सॉरी 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 बस तुम्ही बसा तिकडे हे बघा हे तुमच्या इकडे ठेव हा, हे बघ. हे काय रे हा हे ताट आहे हे ताटावर जे डाग पडलेले ते कोण तुझा बाप पुसील हा? ताट असा चमचम चमकला पाहिजे आहे ना साप 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 काय फडकं मार त्याच्यावर नाही तुझा शर्ट काढून त्याचा फडकं बनवून पुसायला लावेन मी अरे हो ना हा. मार भडका मार हा ना मार चल उठून येतात काय अरे माहिती? वा काम तर येत नाही हाऊस तर भलतीये इंडोक कुठला भाजी आहे, भाजी आहे. हा ना. चल चल घेऊन ये पटकन हा आणतो आणतो काय आणतो द्यावाला माहिती काय माहिती बरं काय काय आणलंयस बरं हा लिंबू कुठे ठेवशी हा हे काय इकडे हा इकडे रे इकडे काय झालं इकडे या आयशीच्या भावाने इथं लिंबू ठेवला होता इथं लिंबू ठेवशील अरे वाचारा ताटात ठेवून तर बाहेर ठेवून तो लिंबू आहे तो असला काय नसलं काय काय फरक पडतो वाचाड्या कशाला मारतो नीट सांग ना इकडे 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 नीट सांगतो तुला नीट सांगतो ए छेटू हवा टायर मध्ये पाहिजे का टायरच्या आजूबाजूला पाहिजे ऑब्विसली टायरच्या आत पाहिजे मग निंबू ताटात पाहिजे का त्याच्या आजूबाजूला पाहिजे ऑब्विसली मग ठेव ताटात ठेव हा, ठेव नाही, नाही. तू ठेवतो बाबा अरे हो ठेवतो वाचा मग ठेव आणि ए श्श. पाणी कोण तुझ्या सासूचा यार आणेल का? अरे हा नाही यार ती लवकर येतो ना यार बीर काय काही नाही, नाही रिबीचाच धड नाही आहे अक्कल नाही काही नाही बिंडोक हा हा सावकाश सावकाश हा ठेव काय घाई करतोय बघा सॉरी सॉरी हे काय केलं सॉरी सॉरी हे काय केलं रे सॉरी 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 ते इथं पाय अडकलं सॉरी 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 अडकलो ना मी ओ ताई काय गंदी केली माझी ओ माझी ताई! बॅग गंदी केली. काय झालं? अरे वाचाडी मी दिली ती पाय ती मित्र म्हणून दिली आता कस्टमर म्हणून हे काय केलं याने काय करायचं आता याच्या माफ करा इथं पाय अडकलं ते पाणी पहिला दिवस आहे त्यांचं सांभाळून घ्या बरं त्याला सांगा नजरेत गरिबियान छोटू तो नजरेत गरिबियान नजरेत अशी गरिबी आणतो तू छोटू कशा छोटू कशी गरिबी आहे श्याम्या कर मला श्याम्या चला आपलं काय स्टेटस आहे यार म्हणजे आता हा हेल्पर माणूस ह्याच्यासोबत आपण राहायचा मी काय म्हणतो आपण याला आपल्या रूम मध्ये ठेवे की काढून टाकूया खरं तर काढून टाकलं पाहिजे हो ना मग एक तर तो घरी येणार तेव्हा त्याच्या अंगाला तेलाचा असा गंदा पटाकवा असेल बरं तो कसा वक्ता बरं आहे अंगाला ते बेसन पीठ वगैरे लागलेलं असेल ते चादरीला पण लागेल बरं लोक काय म्हणतील की तो मेसवर काम करतो त्याच्या जीवावर आपण जगतोय म्हणून अरे ते एक वेळ चालेल रे काय आहे पण आपल्यासारख्या स्वाभिमानी लोकांना शोभेल का बरं असं त्या स्वाभिमानी लायकी आहे का वाचाड दादा काय करतो दादा अरे कसला स्वाभिमानी श्याम्या त्याच्याबरोबर राहायचं म्हणजे आता बरं वाटत नाही 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 याने एक तर ट्रक विकून आहे ना नाचऱ्या बाईवर पैसे उडवले हा ना बरं ती बाई नव्हतीच तो बाप्या होता माहिती आहे कसा बाईवर जर पैसे उडवलं नसतं तर चाललं असतं अरे कशाला बाई नाचऱ्या पोरीवर त्यानं पैसे उडवला जगातला पहिला माणूस आहे हा. माहिती? अरे वाचाड कशाला बोलता तुम्हीच का बोलता अरे माझं चुकत होतं तर तुम्ही सांगायचं ना तुम्ही भारी मजा घेत होता ना माझी अरे तुलाच बोलती हाऊस होती तरी हा बिचारा माणूस सांगत होता अरे नको रे तरी उडाव उडाव अरे पडलेल्या स्किटवर एवढे पैसे उडवत असतात का भाजी बिजी वाढ आम्हाला काहीतरी ऐकाय जेवण हा आता लागलाय का नमस्कार 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 अरे नमस्कार दत्तू कसा आहेस अरे वाचाड्या, अरे पण मारला हा कशाला मारतो मला वाचाड्या माननीय नगरसेवक दत्तू शेठ बोलायचं शेठ हा नगर परिषदेत स्थायी समितीचा अध्यक्ष आहे मी दत्तू शेठ बोलायचं कळलं का शेठ दत्तू शेठ तू शेठ अरे बापरे, दत्तू शेठ नगरसेवक साहेब, वा 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 ओ ताई आहे बसा 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 हा, बघा दत्तू कोण शेठ आले आले ते. काकू नमस्कार पाया पड अयो पाय कुठं पडतं आता आम्ही तुमच्या पाया पडणार दत्तू शेट आले बसा ना बसा ए बारक्या पाणी आण ना पाणी आणतो पाणी आणतो हो, लय मोठं पाणी हे घ्या पाणी घ्या तुझ्या बोटांना मध लागलाय पाण्यात बुडून आणतो ते अरे मग कसं आणायचं त्या बारक्याला पाणी नाही शिकवलं नाही काय नाही आणि कसं इथे ठेव मी दाखवतो तुला आता तिकडे इथे ठेव ए बारके इथे ठेव ठेवतो बाबा हे बघ तू शेठ हा हे असं पकडायचं एकदम फिट बसतं हातात हे असं पकडायचं या 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 घ्या 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 हे बघ हा हे तर ठेवायचं बरोबर अजिबात पाणी सांडत नाही कळलं काय
आम्ही बघितलं म्हणजे दत्तू शेठ नगरसेवक झालं पण मूल काम विसरलेलं नाही आहे. माझं ठीक आहे, तुमच्या माणसाला सांगा ना बारके शिक जरा. नाही बेंडो घेतो त्याच्या मेंदूत किडे पडलेले आहेत. हा काय हो सॅम्पल हा. काय नाही होऊ शकत तुमच्या नगरपालिकेत काम करतो काय कचऱ्याच्या गाडीवर? नाही आता जॉब प्रोफाईल आता मी हेल्परच आहे, लगेच बदलायचं नाही ना, सेटल त्याच्यात होऊ दे मग पुढे बघू. तुला ड्रायव्हर म्हणून बोलवत नाही आहेत, कचरा म्हणून बोलवत आहे. नेमर राय तू डोळे ताणू नको, तुझे डोळे काढून टाकीन मी, मोठ्या खेळीन त्याच्याने मी. हे बघा ताई, एक तर सर्व्हिस देत नाही, पाणी सगळं सांडून टाकलं. अरे किती माज किती आहे त्याच्यात. त्यांनी बायना दांड्या मारू दांड्या. तुमच्यामुळे गप्पा बसलेलो आहे बरं का आम्ही, नाही तर गेलो असतो. पहिला दिवस आहे त्यांचा. नाही काय पहिला दिवस आहे. हे बघा नेमन सांगतो तुम्हाला, एक तर हा राहील नाही तर आम्ही राहतो. केवढा आगाव आहे माहिती आहे मला सांगा. ह्याच्या आयशीच्या घावन लिंबूचा बाहेर ठेवला होता, आता ठेवायला पाहिजे का नाही? आधी सर्व्हिस देता येत नाही. 15 मिनिटं इथं बसून ठेवतो, सर्व्हिस देता येत नाही. काय दादा तुम्ही नका जाऊ, प्लीज मी हात जोडते बसा. मी ह्यांना काढते बाहेर. ऍडव्हान्स काढा. मगाशी दिलेला 200 रुपये ऍडव्हान्स काढा. 150 रुपये दिले, 200 कुठून देऊ? तुमच्यामुळे 2 माणसं उठून चालले, 200 रुपये काढा म्हटलं ना. पटकन हाय ते सगळे द्या, चालू पण ऐकडनं. दादा तुम्ही बसा. तुम्हीच कामावर लावला, तुम्हीच काढताय मला नोकरीवर. आम्ही अरे कस्टमर म्हणून तुला कामावर काढलेला, मित्र म्हणून तुला कामावर लावलेला होता का माणसा. तुला चांगली नोकरी होती ती घालवलीच ना शेवटी. पण तुम्हीच केलं ना वासाड्या. काय केला आपला काहीतरी. मी काय म्हणतो ऐक ना अरुण भाऊ, निघ आता घरी निघ. घरी जाय आणि आजच्या दिवस झोप तू, नंतर दुसरीकडे रूम पाय. रूम बघ. चल ताईच्यावर राहू नको आता. ओ ताई, स्वीट वगैरे काय असेल तर त्या गाड्या. स्वीट पाहिजे तुम्हाला? घरी या. नाही बॅगा फेकल्या तुमच्या, तुम्ही घरी या तुमच्या. आता मी वरातच करतो. या वा, परफॉर्मन्स एकदम खास झालात. पण असं वागतात मित्राशी, असे मित्र जगात कोणालाही मिळू नयेत हीच प्रार्थना. पण परफॉर्मन्स एकदम छान. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा, छान, चांगला होता विषय. श्यामया, तुझ्या परफॉर्मन्समध्ये ना बऱ्याचदा असा एक ओलावा असतो, आज तो दिसतोय सुद्धा. अरुण नेहमीप्रमाणे रंजक, मोरे नेहमीच्याच थाटात. दत्तू मस्त दिसतोयस तू, झकास दिसतोस. आणि तो फरक आमच्या लक्षात आला की पूर्वीच्या खानावळीच्या स्किटमधला बारक्या आणि तोच आता नगरसेवक, स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष वगैरे, तो फरक तू तुझ्या बॉडी लँग्वेजमधनं फार मस्त दाखवला. वनिता मस्त, श्रमेश छान, मजा आली, रंजक परफॉर्मन्स. मंडळी, हास्याची ही मोहीम अशी चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.